गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं महासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। कुरुक्षेत्रावर धर्मभूमी असणारे कुरुक्षेत्र, त्या कुरुक्षेत्रावर कौरवांचं आणि पांडवांचं धर्मयुद्ध झालं। त्या धर्मयुद्धामध्ये पांडवांचा विजय झाला, कौरव सगळे मेले वगैरे माहिती आपल्याला। पण ते युद्ध होण्याच्या पूर्वीची घटना, युद्ध होण्याच्या अगोदर भगवंतांनी ही गीता सांगितलेली आहे। अजून म्हणजे झालं असं होतं, भगवान शिष्टाई करतात म्हणून हस्तिनापूरला गेले। शिष्टाई म्हणजे युद्धात युद्ध होणार, युद्ध झाल्यानंतर खूप लोक मरणार, सगळ्या लोकांच्या नाशाला कारण म्हणून असं ठरलं युद्ध नको समाजाला, एवढे लोक मरणार, किती किती पुण्यवान लोक असतात, काही विद्या नष्ट होणार त्या लोकांनी येत असणाऱ्या, त्याच्याकरता हे युद्ध टाळावं, युद्ध होऊ नये म्हणून काही सामोपचारानं अर्धराज्य कौरवांनी आमचं आम्हाला लिहून टाकावं, त्यांचं त्यांना नाव द्यावं असं सांगण्यासाठी म्हणून त्याला शिष्टाई म्हणतात। तर भगवान श्रीकृष्णाला पाठवलं। श्रीकृष्णाला पाठवल्यानंतर त्या दुर्योधनानं काय ऐकलं नाही। त्यांनी सांगितलं की सुईच्या टोकावर बसून एवढे सुद्धा पांडवांना युद्ध केल्याशिवाय त्यांना किती तसं तर सगळं राज्य कोणाचं होतं? पांडवाचं। पांडवाचे वडील पंडू राजा, पंडूचे पुत्र म्हणून पांडव म्हणतात। तो राजा होता, पण तो लवकरच मेला तो, आणि मग त्यावेळेला हे त्यावेळेला कुठेतरी प्रतिनिधी पाहिजे राज्य चालवण्यासाठी म्हणून धृतराष्ट्राला गादीवर बसवलं। त्याचा भाऊ होता, तुला सांगायला तो काही राजा होण्याचे योग्य त्याचं नाव राज्य पांडवांचं होतं। तर राज्य पांडवांचं होतं, पण तरी धृतराष्ट्रानंतर प्रतिनिधी म्हणून गादीवर बसलेल्यामुळं त्याला असं वाटायला लागलं की मग आता आपल्या पश्चात राज्य कोणाला भेटावं? दुर्योधनाला भेटावं। मग ते वाढत गेलं त्यांचं दोघांचं, सगळं आता विस्तारानं सांगत नाही, आपला पाठ सांगायचं आहे ना। मग त्यांना काढून दिलं, अर्धराज्य दिलं, राज्याची विभागणी झाली, पण नंतर अर्धराज्यसुद्धा द्यूत पुन्हा ते घेतलं कपटाने वगैरे, आणि त्यांना वनवासात पाठवलं। वनवासही संपला, 1 वर्षाचा अज्ञातवासही संपला, पण तरीही दुर्योधन राज्य द्यायला तयार नाही। ठरलेल्या नियमाप्रमाणे अर्धराज्य तर द्यायला पाहिजे होतं, पण तो काय द्यायला तयार नव्हता, म्हणून युद्ध होणार। म्हणून त्यांनी सामोपचारानं त्यानं खुशीनं प्रेमानं देऊन टाकावं, नको युद्ध व्हायला म्हणून श्रीकृष्णाला पाठवलं। पण श्रीकृष्णाला पाठवूनही त्यानं काय ऐकलं नाही, झालं युद्ध ठरलं। युद्ध करायचं ठरलं कुरुक्षेत्रावर। कुरुक्षेत्र हे धर्मभूमी आहे,
आणि त्या धर्मभूमी असणाऱ्या कुरुक्षेत्रावर युद्ध करायचं ठरवलं. हे सगळे युद्धासाठी तिथं गेले. पांडवांचं सैन्य घेऊन, कौरवांचं सैन्य घेऊन गेले. पांडवाकडं मला वाटतं 7 अक्षौहिणी सैन्य होतं. किती? 7. आणि कौरवांकडं 11 अक्षौहिणी सैन्य होतं, म्हणजे 1.5 होतं, जास्त होतं. आणि सगळे मोठे मोठे योद्धे होते. भीष्म, द्रोण, कर्ण असे सगळे, अश्वत्थामा. आणि मग युद्धभूमीवर गेल्याच्या नंतर ते युद्धभूमीवर गेल्यानंतर इकडं व्यास महर्षी आले होते हस्तिनापूरला. हस्तिनापूरला व्यास महर्षी आले. त्यांनी सांगितलं की राजा, तू राजा आहेस, तुझ्या हातात आहे युद्ध व्हायचं की नाही व्हायचं आहे. तू जर ठरवलं, आज्ञा दिली तर काय करणार आहे दुर्योधन? युद्ध थांबव सांगण्यासाठी गेले होते व्यास महर्षी. पण त्या आंधळ्यानं काही ऐकलं नाही. आंधळ्यानं म्हणजे धृतराष्ट्रानं व्यासांचं काही ऐकलं नाही. व्यासांचं ऐकलं नाही त्यांनी. पण म्हटले ठीक आहे, पाय म्हणले मग आता म्हातारपणामध्ये तुझे पोरं कसे मरतात ते, दिव्यदृष्टी देतो म्हणे तुला. ते म्हणे नको म्हणे दिव्यदृष्टी. लहान लहान मुलं असताना मांडीवर खेळत होते, रांगत होते, बोलत होते, क्रीडा करत होते. त्यावेळेला मी त्यांना पाहिलं नाही, त्यावेळेला मला दृष्टी नव्हती. आणि आता हे मरायला लागले ते एक सगळेच मरते. पांडव जरी मेले तरी ते सुद्धा माझेच आहेत, कौरव मेले तरी ते सुद्धा कुणाचेच? माझेच आहेत. कोणतेही मेलं तर मला दुःखच होणार आहे. मग आता म्हातारपणामध्ये दृष्टी घेऊन नुसतं मरायला लागलेले पाहून काय करू? मला नका दृष्टी देऊ, दिव्य दृष्टी. मग त्यांचा सारथी होता, त्यांचा सेवक जवळचा एकदम, कोण? संजय. संजयाला दृष्टी द्या म्हणे, दिव्यदृष्टी संजयाला द्या. मग व्यासाने कृपा केली संजयावर आणि संजयाला दिव्यदृष्टी दिली. म्हणजे तो हस्तिनापूरमध्ये बसलेला होता धृतराष्ट्राच्या जवळ संजय. पण व्यासांच्या कृपेनं तिथं बसून धर्मभूमीवर, कुरुक्षेत्रावर काय चाललंय, कोण काय बोलतंय, कोण काय करतंय ते सगळं दिसत होतं. कुणाला? संजयाला. आणि सगळं ऐकू येत होतं. म्हणजे वायर नव्हतं त्यावेळेला, रेंज नव्हती, काय नव्हती, तरी सगळं, मोबाईल नव्हता, काय नव्हता, त्याला दिव्य दृष्टी दिल्यामुळं सगळं दिसायचं आणि ऐकू यायचं. अशी कृपा व्यास महर्षी करून गेलेले होते. आणि इकडं सगळे धर्मभूमीवर आले, कुरुक्षेत्रावर आले. आता युद्धाला आरंभ होणार. दोन्ही बाजूला सैन्य उभं आहे. एका बाजूला कौरव सैन्य, एका बाजूला पांडवांचं सैन्य आहे. आणि मग कौरव पांडवांचं सैन्य उभं असताना मग अर्जुनाला असं वाटलं की आता आपल्याला युद्ध करायचं आहे. अर्जुन फार मोठा योद्धा होता ना, धनुर्धारी. त्याच्यासारखा धनुर्धारी जगावात कोणी नव्हता. त्याचं नाव लौकिक होतं तसं. त्याला वाटलं आता आपल्याबरोबर युद्ध करायला ह्याच्यात लायकीचं कोण कोण आहे, आपल्या बरोबरीचं पाहिजे युद्ध करायला. उगाच छटछूट हाणून काय करायचं, आपल्या बरोबरीचं पाहिजे ना. म्हणून त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की अरे देवा, हे रथ जरा मध्ये घे बरं, जरा बघू दे मला माझ्या बरोबरीचे कोण कोण आहेत युद्ध करण्यासाठी, कोण कोण आले तिथं. आणि मग असं म्हटल्यानंतर भगवंतानी तो रथ मध्ये घेतला. पाहिलं सगळे, हे तर सगळे आपलेच आहेत. आजोबा, चुलते, मामा, काका, आपले पोरं, आपले भाऊ. अरे बाप, आणि यांना मारायचं आपण. त्यांना पाहून त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये काय आली? त्याच्या दया निर्माण झाली, करुणा निर्माण झाली, त्यांच्याविषयीचा मोह निर्माण झाला. आणि कसं मारायचं, लटलटच कापा लागला. अजून आपल्याच कुळातले सगळे आपले गुरु आहेत. या द्रोणाचार्याने आपल्याला शिकवलं आहे. भीष्म तर आपले आजोबा आहेत. दुर्योधन, दुःशासन आहेत आपले भाऊ आहेत. मामा आहे तिथं, शकुनी मामाच आहे ना. आणि मामाला कसं काय मारायचं? मामाला मारत असते.
मोह निर्माण झाला, मग ते हातातून धनुष्य पडलं, रडत बसला, मी नाही युद्ध करणार म्हणे, असा मोह निर्माण झाला. मग आता हे धर्मयुद्ध करायचं आहे, त्याचा मोह गेला पाहिजे, म्हणून भगवंतांनी त्याला उपदेश केला. आणि उपदेश करून त्याला ज्ञान सांगून, तत्त्वज्ञान सांगून, कर्म सांगून, योग सांगून, ज्ञान सांगून, धर्म सांगून त्याला रडत बसलेला अर्जुन, मी युद्ध करणार नाही, युद्ध करून यांना मारून राज्य भोगण्यापेक्षा भीक मागून खाल्लेली बरी, असं म्हणणारा अर्जुन, त्या अर्जुनाला पुन्हा हातामध्ये शस्त्र घ्यायला लावलं कोणी? भगवान श्रीकृष्णाने. मग पुन्हा असा मोहित झालेला अर्जुन पुन्हा धर्मयुद्ध करण्यासाठी तयार झाला. का तयार झाला? तरी गीतेचा उपदेश केला म्हणून. तोच हा गीतेचा उपदेश आहे. ती गीता आज आपल्याला सुरू करायची आहे. ही तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली सुरुवातीचं, म्हणजे काय आहे गीता म्हणजे काय, अर्जुनाला केलेला उपदेश आहे. आणि अर्जुनाला उपदेश कधी केला? युद्धभूमीवर केला. युद्ध सुरू होणार, युद्ध काय होणार? सुरू होणार. युद्ध सुरू झालं अशा वेळेला उपदेश केलेला आहे हा. चला काढा पहिला अध्याय. श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयोत्सवः. मामका पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयोत्सवः. मामका पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. तर हा श्लोक झाला. आता आपल्याला तुम्हाला अगोदर मी पदच्छेद सांगतो. आपल्याला पदच्छेद अन्वय वगैरे शिकायचं आहे. पदच्छेद म्हणजे संधी होऊन असे शब्द जोडलेले असतात. आता बरेच इथं शब्द काय झालेले असतात, त्यांची संधी झालेली असते आणि जोडलेले असतात. तर ते जे जोडलेले शब्द आहेत त्यांना असं वेगवेगळं करायचं. पद शब्दाचा अर्थ आहे शब्द आणि छेद म्हणजे त्यांना तोडणं. जे जोडलेले आहेत त्यांना तोडायचं, त्याला पदच्छेद म्हणतात. त्याला काय म्हणतात? पदच्छेद. बघा आता धृतराष्ट्र उवाच, विसर्गाचा लोप झाला आहे बघा तिथं. धृतराष्ट्र उवाच. नीट लक्षात घ्या. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः. ते गीतेत पाहायचं, म्हणजे तोंडाकडे नाही बघायचं. समवेताः विसर्गाचा लोप झाला तिथं. हां. युयुत्सवः काय? मामकाः पांडवाः च एव किम काय? किम अकुर्वत संजय. हा झाला पदच्छेद. म्हणजे आपण फक्त पदाची काय केली? फोड केली फक्त. हां. आता अन्वय आणि अर्थ सांगतो तुम्हाला. संजय अगोदर घ्यायचं, संबोधन आहे. काय? संजय. धृतराष्ट्राजवळ संजय बसलेला आहे. व्यासाने त्याला दिव्य दृष्टी दिलेली आहे. हे कौरव आणि पांडव युद्धभूमीवर गेलेले आहेत. आणि मग आता धृतराष्ट्राच्या मनामध्ये शंका अशी निर्माण झाली की आता हे तिथं काय करत असतील बाबा, तिथं काय चाललं असेल त्यांचं युद्धभूमीवर जाऊन, असं त्याच्या मनात शंका आली. म्हणून तो आता संजयाला विचारतोय, संजय, हे संजया,
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवः. बघा सरळ सरळ अन्वय. धर्मक्षेत्रे म्हणजे धर्मभूमीवर, कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्रावर. काय धर्मभूमी असलेलं जे कुरुक्षेत्र त्या कुरुक्षेत्रावर समवेताः एकत्र झालेले. समवेताः म्हणजे काय जमलेले, एकत्र झालेले. युयुत्सवः म्हणजे युद्धाची इच्छा करणारे. तिथे सगळे कशासाठी गेले होते? पत्ते खेळायला गेले ते काय? युद्ध करायला गेले ते ना, सगळे युद्धाच्या इच्छेने गेलेले. युयुत्सवः म्हणजे युद्धाची इच्छा करणारे. कोण? मामकाः च पांडवाः एव. मामकाः, मामकाः म्हणजे माझे, माझे पुत्र. माझे पुत्र म्हणजे कोण रे? कौरव. मामकाः म्हणजे माझे पुत्र म्हणजे कौरव. च पांडवाः एव आणि पांडवसुद्धा. पांडवाः म्हणजे कोण? पांडव. पांडव म्हणजे कोण? पंडूचे पुत्र. पंडूचे पुत्र म्हणजे कोण रे? युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे पांडव. आणि कौरव म्हणजे कोण? दुर्योधन आदी. दुर्योधन, दुःशासन आदी त्याचे भाऊ 100. आलं? असे हे किम अकुर्वत. किम अकुर्वत काय करते झाले. भूतकाळ आहे ना, त्यांनी विचारलं तिथं जाऊन त्यांनी काय केलं, तिथं गेल्यावर काय करते झाले. अजून एकदा सांगू का श्लोक? अजून एकदा सांगू का? संजय, हे संजया, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवः. धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर समवेताः म्हणजे एकत्र झालेले. युयुत्सवः म्हणजे युद्धाची इच्छा करणारे. मामकाः च पांडवाः एव माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र म्हणजे पांडव. किम अकुर्वत तिथं काय करते झाले. आलं? त्यांनी तिथं काय केलं असं संजयाने आपलं धृतराष्ट्राने संजयाला विचारलं. आणि असं विचारल्यानंतर आता धृतराष्ट्र मालक आहे, स्वामी आहे, आणि संजय हा कोण आहे? सेवक आहे, दास आहे. आता मालकाने विचारल्यानंतर उत्तर तर द्यावं लागेल ना. संजय उवाच म्हणा. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय उवाच. पदच्छेद सांगतोय अगोदर. दृष्ट्वा तू पांडवानीकं व्यूढं दुर्योधनः विसर्गाचा स झालाय. तदा आचार्यम दिसलं का? आचार्यम उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. काय? अब्रवीत. हां बघा आता तू दिसलं का? तू घ्यायचा अगोदर. तू म्हणजे काय वे? तू म्हणजे परंतु. संजय उवाच. संजय म्हणाला. काय म्हणाला? तू म्हणजे परंतु. तदा घ्यायचं. तदा दिसलं कुठे ते? कुठे वे? खालच्या वेळेत आहे बघा सुरुवातीलाच. हां वरच्या वेळेत शेवटला. तदा म्हणजे तेव्हा, त्यावेळी. राजा दुर्योधन. राजा खालच्या वेळेत आहे आणि दुर्योधन वरच्या वेळेत आहे.
असा अन्वय घ्यायचा. राजा दुर्योधन म्हणजे ते राजा शब्द दुर्योधनाचं विशेषण आहे. कोणाचं? हां, राजा दुर्योधन, राजा असलेला दुर्योधन. आता तो काय राजा नाही, पण आता मालकाला खुश करण्यासाठी म्हटले राजा आहे का नाही. मालकच काय खुश होईल त्याशिवाय. राजा दुर्योधन व्यूढम पांडवानीकम दृष्ट्वा. व्यूढम दिसलं का शब्द? व्यूढम म्हणजे विवाहाकार उभी असलेली, विवाहाकार उभं असलेलं. पांडवानीकम पांडवांचं सैन्य. पांडवानीकम म्हणजे काय? पांडवानीकम म्हणजे सैन्य. दृष्ट्वा म्हणजे पाहून. आचार्यम उपसंगम्य आचार्यांच्या जवळ जाऊन. वचनम अब्रवीत. इदम वचनम इदम नाही पण आपण लावून घ्यायचं. इदम वचनम अब्रवीत अशा प्रकारचं वचन बोलला. नाही समजलं का श्लोक तुम्हाला? नाही समजला? आता इकडं बघा, लक्षात घ्या. धृतराष्ट्राने विचारलं की पंडूचे पुत्र आणि माझे पुत्र, म्हणजे माझे पुत्र कौरव आणि पंडूचे पुत्र पांडव हे धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर जाऊन तिथं काय करायला लागले विचारलं का नाही? तिथं काय करते झाले असं विचारल्यानंतर संजय म्हणतोय, महाराज अहो आपला राजा दुर्योधन त्यांनी हे पांडवांचं सैन्य सगळं पाहिलं. विवाहाकार उभं केलेलं सैन्य पाहिलं. कुणी? दुर्योधनाने. बघा ऐका, विवाहाकार उभं केलेलं म्हणजे व्यूह असतात. व्यूह, व्यूह शब्दाचा अर्थ आहे एक विशिष्ट सैन्याची रचना. विशिष्ट रचनेमध्ये सैन्य उभा करत असतात युद्धामध्ये. मोगम कसं नसते, वारकरी जशी पंक्तीला बसते तसं. मिलिटरी सैनिक तसं असतं काय? वारकरी दिंडी चालते तसं कोणीकडे कोणीकडे चालतं, कोणी तिकडे पळते, कोणी इकडे पळते. तसं नसतं सैन्याचं. सैन्याचं शिस्तीत असतं सगळं. आणि एक विशिष्ट रचना असते, व्यूह तयार केलेले असतात. तशा प्रकारच्या आकारामध्ये सैन्य उभं केलं की त्या सैन्यांना भेदून पुढं जाणं शत्रूला शक्य होत नाही. असे वेगवेगळे व्यूह असतात. चक्रव्यूह, आमकव्यूह, तमकव्यूह असे. जसं अभिमन्यूला चक्रव्यूह करूनच मारलं होतं ना, असे वेगवेगळे व्यूह असतात. व्यूह शब्दाचा अर्थ सैन्याची एक विशिष्ट रचना, तिची पद्धत असते, त्याला व्यूह म्हणत असतात. आलं? मग असं पांडवांनी असं एका विशिष्ट पद्धतीनं सैन्य उभा केलेलं होतं, व्यूह म्हणतात त्याला. मग असं हे व्यूहाकार उभं असलेलं पांडवांचं सैन्य पाहिलं. कुणी? दुर्योधनाने. आणि ते सैन्य पाहून मग तो आचार्यांच्या जवळ गेला. आचार्य म्हणजे कोणते आचार्य? द्रोणाचार्यांच्या जवळ गेला. आणि द्रोणाचार्य गुरु आहेत ना. कोण आहेत? गुरु आहेत. त्यांच्या पक्षात आहेत, कौरवाच्या पक्षात आहेत. आणि त्या द्रोणाचार्याच्या जवळ जाऊन वचनम अब्रवीत, त्या द्रोणाचार्यांना तो अशा प्रकारचं वचन बोलला. कळलं का? कळलं का श्लोकाचा भाव? आता अन्वय लावून घ्यायचा बघा व्यवस्थित. कसं बघा, तू म्हणजे परंतु तदा म्हणजे त्यावेळी राजा दुर्योधन, राजा असणारा दुर्योधन, व्यूढम पांडवानीकम दृष्ट्वा, विवाहाकार उभं असलेलं पांडवांचं सैन्य पाहून, आचार्यम उपसंगम्य, आचार्यांच्या जवळ जाऊन, वचनम अब्रवीत, अशा प्रकारचं वचन बोलला. कळलं? पश्येतां पांडुपुत्राणा माचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. पश्येतां पांडुपुत्राणा माचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण
तव शिष्येन धीमता. पदच्छेद बघा आता. पश्य एताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. आला का पदच्छेद? पदाचा छेद कळला का? बघा आता कसं घ्यायचं तर आचार्य घ्यायचं अगोदर. काय घ्यायचं? आचार्य. कुठं दिसलं का? पांडुपुत्राणाम आचार्य दिसलं का? आचार्य संबोधन आहे. वरच्या श्लोकात काय सांगितलं की तो दुर्योधन आचार्यांच्या जवळ गेला आणि अशा प्रकारचं वचन बोलला. काय बोलला? आचार्य संबोधन. हे आचार्य तव धीमता शिष्येन द्रुपदपुत्रेण व्यूढां पांडुपुत्राणां महतीं चमूं पश्य. बघा अगोदर सांगतो तुम्हाला, नंतर मग श्लोक बघा. आचार्यांच्या जवळ गेला दुर्योधन, द्रोणाचार्यांच्या जवळ गेला आणि जवळ जाऊन म्हणायला लागला, बघा आचार्य पहा. काय पहा? तव धीमता शिष्येन. धीमता म्हणजे बुद्धिमान. धीमत म्हणजे कोण? धी म्हणजे बुद्धी, मत म्हणजे त्याने युक्त, बुद्धीनं युक्त असणारा, बुद्धिमान असणारा. आणि त्याचं तृतीयचं वचन आहे धीमता. बुद्धिमान असणाऱ्या तुमच्या शिष्याने. कोण आहे त्यांचा बुद्धिमान शिष्य? द्रुपदपुत्र. द्रुपदाचा पुत्र असणारा धृष्टद्युम्न. तो धृष्टद्युम्न पांडवांचा सेनापती आहे. कौरवांचा सेनापती भीष्म आहेत. कौरवांचा सेनापती कोण आहे? भीष्म पितामह. आणि पांडवांनी सेनापती कोणाला केलंय? धृष्टद्युम्नाला केलंय सेनापती. हा धृष्टद्युम्न कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? द्रुपदाचा पुत्र आहे. द्रुपदाचा पुत्र म्हणजे द्रौपदीचा भाऊ आहे तो. आता सेनापती, आता त्यांच्या बहिणीचा एवढा अपमान केला होता नाही कौरवांनी. भर सभेमध्ये वस्त्रहरण केलं होतं ना. मग त्या भावाला काय कमी राग असं काय कौरवाचा? तो सेनापती होता. कोण? तो द्रुपद पुत्र असणारा धृष्टद्युम्न. त्या धृष्टद्युम्नाचं नाव घेण्याचं कारण अजून एक होतं. काय कारण होतं अजून एक? तो धृष्टद्युम्नाचा जन्मच या द्रोणाचार्यांच्या वधासाठी झालेला आहे. आता कथा सांगत बसत नाही सगळी तुम्हाला, लई मोठी कथा आहे ती. तो जन्मालाच कशासाठी आलेला आहे? ह्या द्रोणाचार्यांच्या वधासाठी जन्माला आलेला आहे. म्हणून त्याचं नाव घेतले मुद्दाम दुर्योधनाने. बघा बघा. आणि तो त्यांचा शिष्य पुन्हा. कोणाचा? द्रोणाचार्याचा. त्यांनीच त्याला शिकवलेलं आहे. सगळी विद्या त्यांनीच दिलेली आहे त्याला. आणि त्यांना माहिती होतं की याचा जन्म त्याच्या बापाने यज्ञ करून याला आपल्या वधासाठी त्याला निर्माण केलेलं आहे. आणि एवढं माहिती असून सुद्धा त्यांनी पुन्हा त्याला अध्ययन करण्यासाठी, शस्त्रविद्या शिकण्यासाठी त्यांच्याकडेच पाठवलं. आणि त्यांना माहिती होतं तरी त्यांनी त्याला विद्या दिली. कोणी? द्रोणाचार्यांनी. आणि आता तो दुर्योधन म्हणतोय, बघा बघा तुमचा बुद्धिमान असलेला शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न, त्या धृष्टद्युम्नानी ही पांडवांची विवाहकाळ उभी केलेली सेना कशी उभा केली बघा तुमच्या वधासाठी. असं वरमळ बोलतो ना तो. तर ही सेना, पांडवांची सेना कशी उभी केलेली, विवाहकाळ उभी केलेली सेना पहा जरा, पहा पश्य असं म्हणतो तो. आलं बघा श्लोक आता. तर बघा कुठं गेलं? आचार्य, हे आचार्य तव धीमता शिष्येन द्रुपदपुत्रेन. तुमच्या बुद्धिमान शिष्याने, कुणी? द्रुपदपुत्राने. म्हणजे कुणी? काय त्याचं नाव? धृष्टद्युम्न. त्या धृष्टद्युम्नानी पांडुपुत्राणाम, पांडुपुत्रांची, एताम
व्यूढाम महतीम चमूम किंवा व्यूढाम एताम महतीम चमूम, व्यूहाकार उभी असलेली ही पांडवांची मोठी सेना तुम्ही काय का करा, पश्य म्हणजे पहा, व्यूढाम म्हणजे व्यूहाकार उभी असलेली पांडुपुत्राणाम एताम महतीम चमूम, पांडुपुत्रांची ही मोठी अशा प्रकारची सेना, पश्य पश्य म्हणजे पहा. आलं, कळला श्लोक. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. अत्र शूराः महेश्वासाः भीमार्जुनसमाः युधि युयुधानः विराटः च द्रुपदः च महारथः. आलं, विसर्गाचा श झालेला असते बघा. हां, तर आता अत्र दिसलं का, अत्र युधी, अत्र म्हणजे या ठिकाणी, या ठिकाणी म्हणजे कुठं, युधी, युधी म्हणजे या ठिकाणी युद्धामध्ये, युधी म्हणजे काय, युद्धाच्या ठिकाणी. इथं या पांडवांच्या सैन्यामध्ये युद्धामध्ये इथं कोण कोण आलेले आहेत ते नाव सांगतो आता दुर्योधन ह्यांना, आचार्यांना. महेश्वासाः, महेश्वासाः मोठे मोठे धनुष्य हातात ज्यांचे आहेत असे. महेश्वासाः म्हणजे मोठे मोठे धनुष्य धारण केलेले. आणि भीमार्जुन समाः शूराः, भीमार्जुनाच्या सारखे शूर असणारे, भीमार्जुन समाः भीमार्जुना समान असणारे, शूराः शूर असणारे कोण कोण आहेत. युयुधानः, कोण आहे, युयुधान राजा आहे तो. नावं दिले सगळ्यात एकत्रचं काय, तुझं कसं नाव आहे शांतनू तसं. च विराटः, अजून कोण, विराट राजा. च महारथः द्रुपदः, अजून कोण आहे तिथं, महारथी द्रुपद राजा आहे. आलं, द्रुपद राजा म्हणजे कोण, द्रौपदीचा पिता, द्रौपदीचे वडील. सांगायचं अजून का बस झालं, काही नावं सांगितले फक्त याच्यात, हे की नाही. फक्त या ठिकाणी युद्धामध्ये मोठे मोठे धनुष्य धारण केलेले भीमार्जुनासारखे असणारे शूर असणारे युयुधान आहे, विराट आहे आणि महारथी द्रुपद राजा आहे. आलं. आता पुढचा श्लोक बघा. दृष्टकेतुश्चेकितानक काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. दृष्टकेतुश्चेकितानक काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. दृष्टकेतुः चेकितानः काशीराजः च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजः च शैब्यः च नरपुंगवः. आलं का, पदच्छेद कळला का. आता बघा नाव आहेत या श्लोकामध्ये सुद्धा पांडवांच्या सैन्यामध्ये कोण कोण आहेत इथं उभे.
त्याची नावं दुर्योधन सांगतोय. कोणाला? आचार्यांना. धृष्टकेतु हो, कोण आहे? धृष्टकेतु नावाचा राजा. चेकितान चेकितान च वीर्यवान काशीराज. वीर्यवान काशीराजाचं विशेषण आहे. वीर्यवान हे विशेषण आहे. कशाचं? कोणाचं? कसा राज आहे तो? वीर्यवान असलेला. वीर्यवान म्हणजे बलवान, बलशाली असलेला. कोण? काशीराज. अजून पुरोजित. पुरोजित नावाचा राजा. च कुंतीभोज. कुंतीभोज राजा. कुंतीभोज म्हणजे कुंतीचे वडील आहे ते. च नरपुंगव शैब्य. आणि नरपुंगव म्हणजे मनुष्यामध्ये श्रेष्ठ असणारा, नरश्रेष्ठ ज्याला म्हणतात असा कोण? शैब्य म्हणजे शैब्य राजा आहे. आला? असे सगळे पांडवाच्या सैन्यामध्ये कोण कोण राजे आहेत? मोठे मोठे भीमासारखे अर्जुनासारखे शूरवीर असणारे, त्यांची नावं सांगितली सगळी. उगा लिंबू टिंबूची नाही नावं सांगितली. कळलं का? ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.